नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत गुणवंत डकरे महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष ते आपल्यासोबत जुळलेले. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार सर, मला सांगा, आपण कृती समितीच्या माध्यमातून अनेक मेळावे घेतलेले आहेत, त्याचा मुख्य हेतू काय आहे, याबाबत काय सांगाल? तसं पाहता 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जे नवीन आर्थिक नीती आपल्या देशात सुरुवात केली आणि त्यानुसार खावजा धोरण जे आपल्या देशात लागू झालं, त्याच्यामध्ये जागतिक बँक, IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आणि व्यापार संघटना, जागतिक व्यापार संघटना यांच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार संपूर्ण जागतिक लेवलला लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा परिणाम मुख्यत्वे कामगार व कष्टकरी वर्गावर झालेला आहे. आणि त्या कामगारांच्या हितसंबंधी जे निर्णय घ्यायला पाहिजे ते हितसंबंधी निर्णय त्याच्यामध्ये होत नसल्यामुळे ही कामगार संघटना संयुक्त कृतीची स्थापना 1996 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेसपासून यामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रातले LIC, पोस्ट ऑफिस, BSNL, रेल्वे आणि राज्य कर्मचारी, ITUC या संघटना सामील झालेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून कामगारावर होणारे जे अन्याय आहेत वेळोवेळी ते अन्याय दूर करण्यासाठी ही कामगार संघटना स्थापन झालेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही वरचेवर प्रयत्न करीत आलेलो आहोत. मेळावे, प्रबोधन हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. 1 मे हा कामगार दिन घेऊन वर्धा येथे त्याचे प्रबोधनपर कामगारांना कसे हित संबंध तुमचे संबंधात गुंतलेले आहेत त्या संबंधी चर्चा करण्यात येते. याकरता प्रमुख वक्ते म्हणून जसे डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले अशा तऱ्हेचे वक्ते बोलवून त्यांच्या मार्फत मार्गदर्शन केले जाते. मला सांगा, ही चळवळ उभी करताना काही आव्हाने आली असेल, याबाबत काय सांगाल? कोणती आव्हाने आतापर्यंत आपल्या समोर आलेली आहेत? आव्हाने हीच की यामध्ये जे जागतिकीकरण मुक्त अर्थव्यवस्थेचे जे धोरण राबवले जात आहे याच्यामध्ये कामगार मध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे सध्याच्या स्थितीत कंत्राटीकरण आणि खाजगीकरण. हा कंत्राटीकरणाचा मूळ उद्देश असाच की याच्यामध्ये कामगारांचे जे हित संबंध गुंतलेले आहेत, कामाचे तास आहेत, वेतन मर्यादा आहे, त्याच्या संबंधात ही कामाचे तासमुळे त्यांचं शारीरिक शोषण आणि जो ॲक्टनुसार फॅक्टरी ॲक्ट आहे आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे याला कलाटणी मिळत आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचं कामाचं शोषण होत आहे. त्यामुळे ही जी आव्हाने आहे, कामाचे तास, त्यांना मिळणारी मजुरी, वेतन ही अपुरी पडत आहे. त्याकरता संघर्ष हा नेहमी करावा लागणार आहे. आणि पुढे त्याच्यानंतर कंत्राटीकरणामुळे कमी मजुरी, कमी कामगारात जास्त काम करून घेण्याची, या खाजगीकरणामुळे सुद्धा सर्व उद्योगपती आणि यांच्याच म्हणजे मालक धारजीनाचाच फायदा केला जातो. कामगाराच्या हितसंबंधी तो होत नाही. म्हणून ही आव्हाने कामगाराच्या समोर आलेली आहेत. मला सांगा, आपण नेहमी संयुक्त कृती समितीच्या मार्फत ITUC किंवा अंगणवाडी या सेविकांचे जे रखडलेले प्रश्न आहे यासाठी आपण आवाज उठवता. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर पकडला तर ते सगळेजण सेविका म्हणतात की आम्हाला मोबाईलवर जे सक्ती केली जाते ती बंद करायला हवी. याबाबत आपलं मत काय? याबाबत काय सांगाल? तसं पाहायला तर हे अंगणवाडी, बालवाडी हा वर्ग कमी शिकलेला आहे आणि त्या माध्यमातून जर पाहिलं तर मोबाईल हँडल करणं त्यांना जमत नाही. आणि ही सेवा घरोघरी जाऊन उत्कृष्ट सेवा देऊ शकतात. त्यांचा जो लेखाजोखा आहे तो देऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी मोबाईलची सेवा आम्हाला नको आणि असेल तर आम्हाला चांगल्या तऱ्हेनं प्रशिक्षण द्या, असं त्यांची डिमांड आहे. आणि त्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून जी कामे करून घेतल्या जातात ती कामे त्यांच्याकडून 12-12 तास, 14-14 तास जी कामे करून घेतल्या जातात त्या माध्यमातून त्यांना जे मानधन मिळते ती फार अपुरा आहे. आणि त्यामुळं त्यांच्यासाठी आवाज उठवणं आम्हाला गरजेचं वाटतं. रात्रंदिवस राबवून कोरोना काळामध्ये त्यांना राबवून घेतलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा उत्कृष्टपणे काम केलेलं आहे.
पण ती जे मानधन त्यांना हवं ते अजूनपर्यंत रखडलेलं आहे, यासाठी अजून काही पाठपुरावे आपण करणार आहात का? याबाबत काय सांगाल प्रेक्षकांना? त्यांचं मानधन सुरुवातीपासूनच मिळालं पाहिजे, वाढ मिळाली पाहिजे. अगोदरपासूनच तर आमची जे 22 ते 23 हजारापर्यंतच त्यांना वेतन, म्हणजे त्यांना सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याच्या संबंधात आमचा पाठपुरावा राहिलेला आहे. आणि वेतन मर्यादा सुद्धा जी शासकीय कर्मचाऱ्याला मिळते ती वेतन मिळण्याची आमची मागणी आहे. त्यांच्याकडून कोरोना काळात चांगल्या तऱ्हेनं काम करून घेतलेलं आहे आणि जागतिक लेवलला सुद्धा हा प्रश्न पंतप्रधान मोदींनी सुद्धा यांनी चांगलं काम केलं म्हणून ही पाठ थोपवून घेतलेली आहे. परंतु त्यांचा मानधनाचा प्रश्न मात्र अनैतिक राहिलेला आहे. तो मिळवून देण्यात येईल असं आश्वासन मिळालं आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांचा मानधनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. धन्यवाद सर, नवराष्ट्रासोबत आपण छानपैकी चर्चा केली यासाठी. आणि नक्कीच सरांची अशी जी मागणी आहे की आयटक असो किंवा या सेविका आहेत त्यांनी उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आणि त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली पाहिजे आणि 2024 मध्ये ती वाढ नक्कीच व्हावी हीच नवराष्ट्रातर्फे सदिच्छा. यानंतरही असेच चर्चासत्र बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.